कोळशात छान कपडे भेटतात. आणि हा माझा कझिन आहे, ती पण माझी कझिन आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर 7:30 आपण चाललेलो आहे मुंबईला, श्रेयसला हॉस्पिटलमध्ये घेऊन. असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर श्रेयसची पण तयारी झालेली आहे, माझी पण तयारी झालेली आहे. आपण त्यांची फाईल वगैरे घेऊन आपण आता निघालेलो आहे. चाललो आम्ही आता. तशी फुलं आलेली आहेत. आणि हा पण झाड बघा, पाला आहे हा, फुलांसारखाच वाटतोय. चालत चालत जायला खूप कंटाळा येतो. आपल्याला भेटलेलं आहे डोंबिवली बस. डोंबिवली स्टेशनला पण आता पोहोचलेलो आहे. कामाला जाण्यासाठी सगळ्यांची घाईघाई चाललेली आहे. मी जाते तर पटकन तिकीट काढते आणि जाते पटकन. तिकीट काढलं आणि गेली स्लो ट्रेनला बसायला. स्लो ट्रेनमध्ये आता बसलेली आहे आणि जेंट्स डब्यात चढली. गर्दी भरपूर होती लेडीज डब्यामध्ये, म्हणून जेंट्स डब्यामध्ये चढली. आणि आता उतरते मी सायन्स स्टेशनला. सकाळी सकाळी कामाला जाणारे लोक, त्याच्यामध्ये गर्दी भरपूर होती. स्टेशन गर्दी, ट्रेनला किती भरपूरच गर्दी आहे स्टेशनला. चालली टॅक्सीत बसते आणि जाते सायन्स हॉस्पिटलला. फायनली आम्ही सायन हॉस्पिटलला आता पोहोचलेलो आहे. हॉस्पिटलमध्ये पण भरपूरच गर्दी होती. आलेलं आहे, चालायला लागतो खूप, इकडे तिकडे धावायला लागतो. या बिल्डिंगमध्ये आपल्याला जायचं आहे केस पेपर काढण्यासाठी. आज वार बुधवार होता, त्याच्यामुळे खूपच गर्दी होती हॉस्पिटलमध्ये. आणि वारालाच इथे डॉक्टर असतात. लाईन किती मोठी होती. त्या लाईनला उभं राहायला नको, डायरेक्ट मी ओपीडीमध्ये घुसते. विचारलं केस पेपर नाही काढलं आपल्याला, ते खूप बोलले. मला दाखवलं तिथे. मला चेक वगैरे करून झालेलं आहे. आता मी घरी जायला निघालेलो आहे. आमचं लगेच काम झालेलं आहे. ट्रॉफी बघू शकतो तुम्ही किती आहे हॉस्पिटलच्या समोर. आता आम्ही चाललो मेडिकलमध्ये. आम्ही आता इथं गोळ्या घेतो. स्टेशनला चाललेलं आहे चालत चालत. श्रेयस आणि मी रस्त्यावर बघा टॅक्सीला बसलेलो. परत टॅक्सीला बसून आम्ही आता घरी निघालेलो आहे.
गोळ्या वगैरे सगळं घेतलेलं आहे श्रेयसचे. पटकन ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहे. आम्ही इकडून जाणार आहे मम्मीच्या घरी. दोन लवकरून परत तिकीट काढायला लागेल आणि नंतर जाणार आहे मम्मीच्या घरी. ये दिव्याची खाडी आहे. डोंबिवली स्टेशनला आलेलं तिकीट काढायला. डोंबिवली स्टेशनला थांबलेली आहे. अंबरनाथ किंवा बदलापूर ट्रेनची वाट बघत आम्ही निघालेलो आता विठ्ठलवाडीला. डोंबिवली स्टेशनवर गर्दी भरपूर असते. 10 वाजून गेलेले 11 वाजायला आलेले आहेत म्हणून गर्दी कमी आहे. फायनली आम्हाला अंबरनाथ ट्रेन घेतलेली आहे आणि इथे बसवर चाललेलं आहे. श्रेष्ठ मस्ती चालू होती. श्रेष्ठ कुठे गेला का नुसता वाजवत राहतो, मस्ती करतो. ठरलेलं आहे आणि आता चाललेलं मम्मीच्या घरी. मम्मीच्या घरी पौशवाडीत आलेलो आहे पिक्चर चेंज करण्यासाठी. पौशवाडीत खूप भारी भारी वस्तू आहेत. खूप छान वस्तू भेटतात इथे पौशवाडीमध्ये. तिथून आले दवाखान्यामध्ये. बहिणीला इंजेक्शन घ्यायचं होतं. इथून आता औषधं मी घेतलेले आहेत आणि आता घरी चाललेलं आहे. घरी आलेलो आहे आम्ही आता. लगेच निघतोय आम्ही. तिच्याकडेच होतं मावशीकडेच. मोबाईल बघ. मस्ती चाललेली आहे. मोबाईल घेतलेला आहे आबोलीने. आबोली ब्लॉग काढणार आहे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी आलेली आहे माझ्या मामाच्या घरी. तर मी सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते. हे माझे बाबा, हे ही माझी मावशी आहे आणि हा माझा कझिन आहे. ती पण माझी कझिन आहे. ही माझी मम्मा आणि हा माझा मामा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी आलेली माझ्या मामाच्या घरी
मगाशी गेलेली आईस्क्रीम खायला, तर माझा मामा पाठवून आला आणि मला किडनॅप केलं आणि मी खूप घाबरलेली तेव्हा. आणि म्हणजे मला काय सुचत नव्हतं, मी ओरडत होती मम्मा मम्मा मम्मा. काय लिपापाती करते, लिपापाती. हा इथे मस्त गोळी खातोय, तर बघूया आपण कशी गोळी खातो हा. चलो खा खा रे खा, गोळी खा. तर बघा तर कसा खातो हा. कॅन यू सी गाईस, हा एकदम गुड बॉय आहे, हा खातो गोळी. गाईज आता आम्ही घरी निघालेलो आहे, पिशव्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता चाललोय. 3 जण घरी चाललेलो आहे, श्रेयश, मी आणि श्रेया. श्रेया किती दिवस इकडेच होती मामाच्या घरी, तर तिला घेऊन घरी चाललेली आहे. असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अर्धा तास झाला मी उभी सूचक नाक्याला, बसचा काही पत्ताच नाही आहे आणि ते आलेले आहेत काटे नाक्याला मला घ्यायला. तर इथे बस नाही भेटली म्हणून आम्ही रिक्षाला बसून काटे नाक्यापर्यंत चाललेलो आहे. फायनली आम्ही काटे नाक्याला पोचलेलो आहे. मस्त वाटतं ना, आलेले आहेत आम्हाला घ्यायला. आम्ही चाललेलो आहे आता घरी. काटे नाक्यावर आलेलो. आम्ही आता लोणावळा थांबलेलो आहे. घरी जाऊन भाजीला काहीच नाही म्हणून आम्ही ते चिकन घ्यायला थांबलेलो आहे. आम्ही आता घरी आलेलो आहे. तर संध्याकाळचे वाजले 7:30, अजून जेवणाचा पत्ता नाही आहे काही. जेवण चिकन बनवायला घेतलेलं आहे. तर मग आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला. तोपर्यंत